नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमस्कार. मी जगदीश चौधरी, पार्श्व जेनेटिक्स इंदोर इनोव्हेट सीड्समध्ये आपलं स्वागत करतो. नमस्कार. आज मोरेवाडीमध्ये प्रगतशील शेतकरी यांच्यासोबत आपल्याला भेट घ्यायची. त्यांनी आपलं इनोव्हेट कंपनीचं FX 838 मक्का या पिकाची लागवड केलेली आहे. दादा, आपला परिचय द्या. नमस्कार. माझं नाव दिनेश शिवाजी मोरे, मुक्काम पोस्ट साकुरी जाप, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 99 23 60 24 44. मी FX 838 मका बियाण्याचे 6 पाकिट लागवड केलेली आहे. मला मका एकदम चांगला वाटला आणि विशेष म्हणजे मी इतर बियाणं आणि ह्या बियाण्याला सारखाच खर्च केलेला आहे आणि पारंपरिक पद्धतीचंच केलेलं आहे, नवीन काही केलेलं नाही आहे. तरीसुद्धा मला मक्याचे कणस एकदम चांगले वाटले. शेतकरी मित्रांनो, आपण आता बघू शकतो कंस एक समान आकाराचे आहेत. आज हा तोटाही बघू शकतो, म्हणजे स्टम साईज बघू शकतात. मुळाही चांगल्या प्रकारे आहेत. कुठल्याही प्रकारच्या वादळाला सहनशील असा मक्का बसलेला आहे. म्हणजे आज वरून पाऊसही चालू आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकतात पूर्ण प्लॉट एक समान आकाराचे कंस आहे. आज आपल्याला कुठल्याच प्लॉटमध्ये बघायला मिळत नाही. काकांनी ऑदर कंपनीचाही मक्का लावलेला आहे. आपल्याला त्याविषयी जाणून घ्यायचं आहे. आपल्यासोबत आता सर्वज्ञ कृषी सेवा केंद्राचे संचालक आहेत शुभम दादा. त्यांनाही मक्का आपला कसा वाटला तेही त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. शुभम दादा, परिचय द्या आपला. नमस्कार, मी सर्वज्ञ कृषी सेवा केंद्र मळगावचा संचालक. मी आत्तापर्यंत भरपूर वाण बघितले, पण मग मला इनोव्हेट 838 मध्ये थोडं वेगळंच वाटतंय. वाण खूप चांगला आहे, कणीस पण खूप चांगलं आहे, त्याच्यात आतील बिट्टी पण खूप बारीक आहे. त्यामुळे हा वाण शेतकऱ्यांना उत्पन्न देणारा वाण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हा वाण लावण्यास काही हरकत नाही. शुभम दादा, येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना आपल्याला सांगायचं आहे, आणि काका तुमच्या माध्यमातून एक शेतकऱ्यांना काय संदेश देणार रब्बी हंगामासाठी? रब्बी हंगामासाठी हा वाण एकदम योग्य आहे. याचे उत्पन्न चांगलं आहे. आज तरीच उत्पन्न चांगलं वाटतंय, त्याच्यामुळे हा वाण लावायला काहीच हरकत नाही. धन्यवाद काका. धन्यवाद.